नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ABK स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। तर मित्रांनो, आपला नवी मुंबई जिल्हा पोलीस शिपाई भरतीचा दिनांक 7 जुलै 2024 साली झालेला आपला हा पेपर सुरू आहे बघा। तर या पेपरचा आज आपण इथे भाग 2 पाहणार आहोत बघा। तर या भाग 2 मध्ये आपण त्याचे बुद्धिमत्ता म्हणजेच रिझनिंगशी संबंधित जे काही महत्त्वाचे 25 प्रश्न आले आहेत तर ते संपूर्ण स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत। तर असेच प्रश्न तुमच्या येणाऱ्या पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेमध्ये असणार आहेत, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ लक्षपूर्वक पूर्ण पहा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा। तर आता वेळ न घालवता आता डायरेक्ट आपण आपल्या प्रश्नांकडे वळूयात। पाहू त्या आजच्या आपल्या भाग 2 मधील आपला हा प्रश्न क्रमांक 26 तुम्ही इथे पाहू शकतात। तर हा अंकांच्या ॲनालॉजीवरती आधारित प्रश्न आहे, म्हणजे 22 साठी इथे 462 दिलेला आहे, तर कशासाठी 756 येईल असं विचारलेलं आहे। तर इथे जर तुम्ही पाहिलं तर 22 चा वर्ग किती असतो, तर 484 असतो। किती असतो, 484। तर त्यामधून जर 22 वजा केले 484 मधून तर किती उरतात, तर 462 उरतात बघा। म्हणजे त्या संख्येचा वर्ग त्याच्यामधून ती संख्या वजा केली तर हे तुमचं पुढचं मिळतं। तर आता इथे 756 दिला आहे, तर 756 च्या जवळचा वर्ग कुठला आहे, 784, म्हणजे तो 28 चा वर्ग आहे बघा। 28 चा वर्ग किती असतो, तर 784 असतो। किती असतो, 784 हा 28 चा वर्ग आहे, आणि त्याच्यातून जर तुम्ही 28 वजा केलं तर किती उरतात, 756 उरतात। ही वजाबाकी तुम्ही करू शकता बघा। तर दिलेल्या प्रश्नचिन्हा जागी काय यायला पाहिजे, तर 28 यायला पाहिजे, कारण 28 चा वर्ग असतो 784 आणि त्याच्यामधून जर 28 वजा केले तर येतं 756। तर आता हे असे प्रश्न तुम्हाला सोडवण्यासाठी तुमचे किमान 30 पर्यंतचे वर्ग आणि 30 पर्यंतचे पाढे असे हे बेसिक तुमचं पाठच पाहिजे, कारण वेळ देखील तुमचा यामुळे वाचू शकतो बघा। तर पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 27। तर इथे अक्षरांची म्हणजे आता इथे दिलेली आहे मालिका। तर TX साठी प्रश्नचिन्ह आहे, तर KQ साठी QM, म्हणजे यांचा जसा संबंध आहे तसा ह्याचा कशाशी असेल हे आपल्याला काढायचं आहे। तर आता ह्याने इथे काय केले, K+2 केले। K+2 केलं तर काय होतं, K नंतर L आणि M असं, तर त्यासाठी इथे M घेतले पण ते शेवटून घेतले K+2, आणि इथे Q इथे दिलेला आहे, तर Q-2 केले बघा। K वरला काय केले, +2 केले, आणि Q मधून -2 केले। तर Q मधून मागे जर 2 तुम्ही गेला तर P आणि O असे O येतं, आणि ते O इथे कुठं पुढे घेतलेलं आहे, म्हणजे असं याप्रमाणे घेतलेलं आहे। तर TX साठी काय येईल, तर आता T+2 जर केलं तर TUV, म्हणजे हे V जे आहे तर ते शेवटून येणार, कारण हे पहिला K साठी कसं M शेवटून आले तसे ह्या T साठी V शेवटून येणार। आणि X-2 जर तुम्ही केलं तर VWX, म्हणजे काय असतं, W आणि V, म्हणजे इथे Vच येणार आहे, म्हणजे डबल V या प्रश्नाचा ॲन्सर असेल बघा। V आणि V, TX साठी काय येणार आहे, V आणि V येणार आहे, +2 -2 आणि मागे आणि पुढे असं घ्यायचं होतं। तर V आणि V हे आपल्याला ऑप्शन बी मध्ये दिसत आहे, तेच या प्रश्नाचं योग्य ॲन्सर असेल। पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 28। तर आता इथे एक अंकमालिका दिली आहे बघा, 2, 10, 30, 68 आणि पुढे काय। तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर 1 चा घन किती असतो, 1 असतो। 1 चा घन अधिक 1 किती येतात, तर हे 2 येतात। त्याप्रमाणे इथे काय केले, 2 चा घन 8 अधिक 2 हे 10 केलेलं आहे। परत पुढे 3 चा घन 27 अधिक 3 30 केलेला आहे, आणि पुढे 4 चा घन 64 अधिक 4 केलेला आहे, म्हणजे घन अधिक 30 संख्या केलेली आहे। मग पुढे काय येणार आहे, 5 चा घन असतो 125, आणि 125 अधिक 5 केल्यावर किती येतात, 130, म्हणजे पुढे काय यायला पाहिजे, 130 ही संख्या यायला पाहिजे, म्हणजे घन अधिक 30 संख्या याप्रमाणे ही अंकमालिका सुरू आहे। प्रश्नचिन्ह या जागी 130 येणार आहे। पुढील प्रश्न पाहूया। तर इथे आता डायग्रॅमवरती आधारित तुम्हाला प्रश्न आहे बघा। तर इथे प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती डायग्रॅम हे विचारलेलं आहे। तर इथे जर तुम्ही पाहिलं तर वर्तुळामध्ये 5 समान भाग आहेत, म्हणजे पहिल्यांदा वर्तुळामध्ये 5, चौकोनामध्ये जर पाहिलं तर 4 समान भाग केलेत, त्रिकोणामध्ये 3 केलेत, म्हणजे एक एक भाग कमी होत चालला आहे। इथे 5 भाग आहेत, त्याप्रमाणे इथे 4 आहेत, आणि इथे 3 झालेत। तर इथे किती भाग पाहिजेत, 2च भाग पाहिजेत। 2 समान भाग कशामध्ये दिसत आहेत तुम्हाला, तर इथे तुम्ही पाहू शकता ऑप्शन बी मध्येच दिसत आहे। तर 2 समान भाग आहेत हे, म्हणजे समान भाग बाकीचे जर पर्याय पाहिजे तर हे समान आहे का नाही,
तर सीमध्ये समान दिले नाही, 2 भाग दिलेत पण समान नाहीत ते. इथे 4 दिलेत, 4 येणार नाहीत कारण भाग एकेकानं कमी व्हायला 2 भाग पाहिजे होते. इथे डीमध्ये देखील 4 भाग दिलेत, म्हणजे ऑप्शन 2 जे आहे बीमध्ये दिले तेच या प्रश्नाचं योग्य ॲन्सर असणार आहे. भागांची संख्या एकेकाने कमी होत गेलेली आहे. तसंच मित्रांनो, तुम्हाला जर या पेपरची PDF हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा व याची फ्रीमध्ये PDF देखील तुम्ही मिळवू शकता. तर आता पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 30. तर इथे देखील आपल्याला म्हणजे ऑब्झर्वेशनवर हा प्रश्न सोडवायचा आहे. बघा, याप्रमाणे हे अंक गेले तर इथे प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ते आपल्याला शोधायचं आहे. तर आता इथे जर तुम्ही ह्या आकृतीवरून हे दुसरी 2 नंबरची जर निरीक्षण केलं तर बघा, इथे खाली गुणाकार चिन्ह आहे, त्या जागी वजा आले. म्हणजे हे वजा इकडे होतं तर ते कुठं आले, खाली आलेलं आहे. म्हणजे हे जे आहे तर ते घड्याळ जर तुम्ही पाहिलं त्याप्रमाणे इथे भागिले चिन्ह होतं हे वर गेले. म्हणजे हे कसे फिरत आहे, अँटी क्लॉकवाईज हे फिरत आहेत सगळ्याकडे. त्याप्रमाणे आता इथे सुद्धा आपल्याला ह्या आकृतीवरूनच पुढची आकृती येणार आहे बघा. तर हे अधिक इथे आहे बघा. तर आता इथे आपण काढूया डायग्राम कशी येते. तर हे अशी डायग्राम आहे. तर अधिकच्या जागी हे भागिले तर ते इथे खाली येणार भागिले. त्यानंतर हे जे अधिक आहे तर ते वजा या जागी जाणार, म्हणजे इथे अधिक येणार. त्याप्रमाणे हे वजा हे गुणवलेच्या ह्या गुणवलेच्या जागी जाईल, म्हणजे इथे वजा येणार. आणि हे गुणवले आहे तर ते भागिलेच्या जागी जाईल, म्हणजे इथे गुणवले येणार. म्हणजे भागिले अधिक वजा गुणवले हे कशामध्ये दिसते तुम्हाला, तर इथे जर तुम्ही पाहिलं तर ऑप्शन बीमध्ये दिसते बघा. तेच या प्रश्नाचं योग्य ॲन्सर असणार आहे. म्हणजे प्रश्नचिन्हा जागी येणारी आकृती तुम्हाला ऑप्शन बीमध्ये दिलेली आहे, दिसत आहे. तेच या प्रश्नाचं ॲन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 31. बघा काय दिलेलं आहे ते, खालील संख्या मालिकेतील विसंगत संख्या ओळखा. तर इथे देखील संख्या मालिका दिलेली आहे. 13, 16, 22, 26, 38, 62, 76 आणि 102. तर आता इथे डिफरन्स आपण पाहूया. बघा 13 आणि 16 यामध्ये 3चा फरक आहे. त्याप्रमाणे 16 आणि 22 यामध्ये 6चा फरक आहे. 22 आणि 26 यामध्ये कितीचा फरक आहे, 4चा फरक आहे. त्याप्रमाणे 26 आणि 38 यामध्ये कितीचा फरक आहे, तर 12चा फरक आहे. त्यानंतर 38 आणि 62 यामध्ये कितीचा फरक आहे, तर 24चा फरक आहे. त्याप्रमाणे 62 आणि 76 म्हणजे इथे कितीचा फरक यायला पाहिजे आपल्याला. इथे आता इथे जर तुम्ही पाहिलं तर बघा इथे 3च्या दुप्पटनं फरक आहे. त्याप्रमाणे इथे 12च्या दुप्पट फरक आहे. आणि इथे जर तुम्ही पाहिलं तर 12च्या दुप्पट 24. आणि इथे परत जर फरक जर आपण म्हणजे फरक म्हणजे 3च्या दुप्पट 6, परत 4च्या तिप्पट 12 म्हणजे गुणुले 2 गुणुले 3 फरकामध्ये परत गुणाकार आहे. परत इथे 12 दोन्ही 24, परत इथे गुणवले 2 आणि परत गुणवले 3. मग इथे जर तुम्ही पाहिलं तर आता 62 अधिक इथे म्हणजे 24 2चाच फरक यायला पाहिजे. म्हणजे 62 आणि पुढची येणारी संख्या. तर इथे 62 आणि 76मध्ये इथे जर तुम्ही पाहिला फरक किती दिला आहे, त्यांनी 14 दिलेला आहे. पण फरक किती पाहिजे होता, इथे 24चा फरक पाहिजे होता. कारण तिथे 76च्या जागी किती यायला पाहिजे होतं, 86 ही संख्या यायला पाहिजे होती. म्हणजे 76 अंक हा आपल्याला चुकीचा दिला आहे बघा. 76 अंक चुकीचा दिला आहे. तिथे किती यायला पाहिजे, 86 संख्या यायला पाहिजे होती. म्हणून तेच आपल्या या प्रश्नाचं ॲन्सर असणार आहे. तर इथे विसंगत संख्या आपल्याला ओळखायची होती, तर ती कोणती असणार आहे, तर ती 76 असेल. ऑप्शन सीमध्ये दिलेलं आहे, तेच या प्रश्नाचं ॲन्सर असणार आहे. तर बघा काय दिलेलं आहे, एका सांकेतिक भाषेत 2 गुणुले 1 बरोबर 462, 1 गुणुले 5 बरोबर 240, 1 गुणुले 0 बरोबर 110, तर 2 गुणुले 5 बरोबर किती असेल. तर आता इथे 2 गुणुले 1 म्हणजे आता 2 आणि 1 इथे किती आहे, 21 ही संख्या तयार होते बघा. 21चा जर वर्ग केला तर तो किती असतो, 441 असतो. त्या 441मध्ये परत तुम्ही 21 जर मिसळलं तर किती येतं, 462. म्हणजे याप्रमाणे ही ॲनॉलॉजी दिलेली आहे बघा. तर आता इथे 1 आणि 5 म्हणजे 15, 15चा वर्ग असतो 225, 225 आणि 15 240. परत इथे 1 आणि 0 म्हणजे 10चा वर्ग 100 अधिक 10 110. पुढे 25 आहे, 2 गुणिले 5 म्हणजे 25, 25चा वर्ग 625, 625 आणि 25 650. म्हणजे पुढे काय यायला पाहिजे, 650 यायला पाहिजे बघा. 650 कशामध्ये दिसते तुम्हाला, ऑप्शन बीमध्ये दिसत आहे. तेच या प्रश्नाचं योग्य ॲन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 34. तर बघा आता हा कोडिंगवरती म्हणजे ह्याच्यावरती आधारित प्रश्न आहे हा. COATसाठी हे 3, 15, 120 म्हणजे हे अंक घेतलेले आहेत. तर हाईटसाठी 1, 9, 9, 4, 5. तर हेडसाठी काय घेणार, तर असा प्रश्न आपण पाहिलेला बघा. इथे
सीसाठी त्यांनी 3 घेतलेला आहे. ओ किती नंबरला असतं, ओसाठी त्यांनी 15 घेतलेला आहे. ए 1 नंबरला असतं, एसाठी 1 घेतलेला आहे. आणि टी 20 नंबरला असतं, त्यासाठी 20 घेतलेला आहे. त्याप्रमाणे एच असतं किती, एच 8 असतं, त्यासाठी त्यांनी 1 घेतलेला आहे बघा. त्याप्रमाणे आय असतं 9 नंबरला, आयसाठी 9. त्यानंतर डीसाठी 4, इथे 11 पाहिजे होतं. एच किती नंबरला असतं, 8 पाहिजे होते, तर थोडं त्यांनी हे दिलेलं आहे. पण म्हणजे जशा संख्या दिलेत डीसाठी 4 घेतलेलं आहे, त्याप्रमाणे हे आपल्याला हेडसाठी काय येईल हे काढायचं आहे बघा. तर एचसाठी त्यांनी किती घेतलेलं आहे बघा, इथे फक्त 19 दिलेलं आहे. मग एचसाठी सुरुवातीला 19 पाहिजे. त्यानंतर ईसाठी इथे जर तुम्ही पाहिले शेवटी ई आहे, ईसाठी 5 घेतलेला आहे, 19 नंतर 5. त्यानंतर एसाठी आत्ताच आपण पाहिलं, एसाठी इथे 1 घेतलेला आहे, 19 5 1. आणि डीसाठी किती घेतलेलं आहे, तर डीसाठी इथे डी 3 नंबरला इथे 4 घेतलेला आहे, म्हणजे 19 5 1 4. हे या प्रश्नाचं ॲन्सर असणार आहे, जे की ऑप्शन सीमध्ये दिलेलं आहे. म्हणजे जसे अंक दिलेत त्याप्रमाणे त्यांचे म्हणजे कोड घ्यायचे, म्हणजे जसे अक्षर दिले त्याप्रमाणे पुढचे अंक दिलेले आहेत. त्याचप्रमाणे हेडसाठी 19 514 हे ऑप्शन सीमध्ये दिलेलं आहे. तेच या प्रश्नाचं योग्य ॲन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 35 बघा काय दिलेलं आहे. तर इथे आता खूपच जास्त इथे खाडाखोड झालेला आहे. आपण आता डायरेक्ट पुढचाच प्रश्न पाहूयात, कारण इथे एक्सप्लेनच करता येणार नाही. तर प्रश्न क्रमांक 36 आहे बघा. तर ही एक तुम्हाला आकृती दिलेली आहे. तर या आकृतीचे जल प्रतिबिंब पाण्यात काय येईल हे आपल्याला काढायचं आहे. तर आता इथे आपण समजा जल आहे समजू, आणि इथे आता काढण्याचा प्रयत्न करू आपण कशी आकृती येते. तर बघा पाण्यातील प्रतिबिंब जे असतं तर ते वरचा भाग खाली दिसतो, खालचा भाग वर दिसतो. म्हणजे हा जो भाग आहे तर तो खाली दिसणार आहे, पण इथे कसा दिसणार तो, तर तो थोडा उलटा दिसणार आहे. हे जर यस तुम्ही पाहिलं तर हे यस कसं असं दिसेल, कारण वरचा भाग खाली जातो आणि खालचा भाग वर जातो. त्याप्रमाणे हे जे वरचं हुक आहे ते खाली जाणार आणि खालचं हुक वर येणार. म्हणजे हे असं होईल आणि खालचं हुक जे होतं ते असं होणार. या साईडचं पाहिलं तर ते असं होईल आणि या साईडचं हे असं होईल. म्हणजे अशी प्रतिमा जर तुम्ही पाहिली तर इथे एमध्येच तुम्हाला दिलेली आहे बघा. एमध्ये जे आहे तर तेच याचं योग्य प्रतिबिंब दिलेलं आहे. पाण्यामध्ये कसं दिसेल ते, बाकीचे पर्याय तुम्हाला पाहण्याची गरज देखील नाही. तर तेच या प्रश्नाचे जे आहे तर ते ॲन्सर असणार आहे. काय, तर ऑप्शन एमध्ये दिले आहे तेच जल प्रतिबिंब दिलेल्या आकृतीचं आहे. पुढील प्रश्न पाहूयात बघा. तर बाकीच्या काय पाहण्याची गरज नाही. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 37. तर ट्रेनचे आरशातील प्रतिबिंब ओळखा. तर आता आरशातील विचारले. आरशाचं काय असतं, डावी बाजू उजवीकडे दिसते आणि उजवी बाजू डावीकडे दिसते. तर टीचं जर तुम्ही पाहिलं तर टीचं कसं राहणार, डाव्या साईडला उजव्या साईडला, म्हणजे उजव्या साईडला टीने सुरुवात होणार. उलटं टी होणार का नाही, आहे असं टी राहणार. म्हणजे हे हा पर्याय आणि हा सी, पी आणि सी हे कट झाले. तर आता बघा डी आणि ए यामध्ये एक ॲन्सर आहे. तर हे आर जर तुम्ही पाहिलं तर हे आर उलटं होणार आहे, पण इथे सरळ दिलेलं आहे म्हणून हा देखील पर्याय कट होतो. मी पहिल्या तुमच्या लक्षात येईल की ऑप्शन डीमध्ये पाहू शकता TRAIN NIART हे असं उलटं दिसणार आहे ट्रेनचं, जे की ऑप्शन डीमध्ये दिलेलं आहे. आरशामध्ये जर दिलं तर ते त्याप्रमाणे दिसतं पहा, तेच याचं ॲन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 38 बघा काय दिलेलं आहे. या आकृतीत किती चौकोन आहेत असं आपल्याला ओळखायचं आहे. तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर पहिला स्क्वेअर किती आहेत हे काढायचं बघा. संख्या बघा 1 2 3, आडव्या 3 आहेत आणि उभ्या 1 2 3. असं जेव्हा स्क्वेअरमध्ये संख्या काढायची असते तर मधल्या त्या चौकोनच्या आधी आपण स्क्वेअर काढूया. तर काय करतो आपण, 3 गुणिले 3 अधिक 2 गुणिले 2 अधिक 1 गुणिले 1 असं आपण करतो. 3चा वर्ग किती, 3 त्रिक 9 अधिक 2 दोन्ही 4 अधिक 1, 9 4 13, 13ने किती झालं हे 14. म्हणजे ह्या चौकोनमध्ये तुम्ही जर पाहिलं पूर्ण तर ह्या चौकोनमध्ये एकूण किती आहेत तर ते 14 आहेत. हे 14 आणि बाहेरचा हा एक आणि हा एक, बाहेरचे 4, 14 आणि 4 किती झाले तर एकूण 18 जे आहे. तर त्या आकृतीमध्ये एकूण चौकोन असणार आहेत किती, 18, जे की तुम्हाला ऑप्शन डीमध्ये दिलेलं आहे, तुम्ही पाहू शकतात. तेच या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. तर पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 39. तर इथे एक चौकोन दिलेला आहे, त्यामध्ये 5 3 6 51 39 6 8 7 याप्रमाणे दिलेले आहेत अंक. तर ह्या प्रश्नचिन्हा जागी काय येईल ते आपल्याला शोधायचं आहे. तर प्रश्नचिन्हा जागी येणारी संख्या शोधायची आहे बघा. तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर हे 51 आहे, वर 5 आहे आणि खाली 8 आहे. तर 8चा वर्ग किती असतो 64.
तर ह्या 64मधून ह्या 8 आणि 5 यांची बेरीज किती आहे? 8 आणि 5 13. हे जर वजा केली तर मधली संख्या 51 येते. त्याप्रमाणे आता मधल्या हे जर पाहूया आपण, 7चा वर्ग किती असतो? 49. 49 वजा 7 आणि वरचं 3 किती? 10. जर केलं तर किती येतं? मध्ये 39 येतं. तर आता इथे प्रश्नचिन्हा जागी तुम्ही जर पाहिलं तर पर्यायावरून ऑप्शन घेऊन बघा. तर इथे ऑप्शन ए 4चा वर्ग किती असतो? 16. 16 वजा हे 4 आणि 6 किती? 10. हे जर वजा केलं तर किती येतं? 6 येतं. म्हणजे आपल्याला ऑप्शन एमध्येच मिळालेलं आहे. प्रश्नचिन्हा जागी काय असणार आहे? 4 असणार आहे बघा. 4चा वर्ग असतो 16. 16मधून जर 4 आणि ह्या 6ची जर वजाबाकी केली, म्हणजे बेरजेची वजाबाकी केली 4च्या वर्गामधून, म्हणजे 6 आणि 4 10, तर किती येतं? 6 येतं. म्हणजे प्रश्नचिन्हा जागी किती पाहिजे? 4 पाहिजे. म्हणजे इथे जसं आपण पाहिलं 8चा वर्ग 64 वजा 8 आणि 5ची बेरीज, त्याप्रमाणे 7चा वर्ग 49 वजा 7 आणि 3 10 यांची बेरीज, आणि इथे 4चा वर्ग 16 वजा 6 आणि 4 10, हे जर वजा केलं तर मध्ये 6 येतं. म्हणजे प्रश्नचिन्हा जागी 4 हे योग्य बसेल, जे की ऑप्शन एमध्ये दिलेलं आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 40. खालील गटातील विसंगत शब्द ओळखा. तर बघा इथे गट काय दिलेला आहे? तर टी व्ही, मोबाईल, इंटरनेट आणि ईमेल. ह्यामध्ये सर्वात जर तुम्ही पाहिलं तर टी व्ही हा वेगळा दिसतो इतर तिन्हींपेक्षा. जर तुम्ही पाहिलं हे आधुनिक आहेत सगळे, इंटरनेट, मोबाईल, ईमेल. पण हे टी व्ही ह्या गटामध्ये जर पाहिलं, चारीचं कम्पॅरिझन केलं तर टी व्ही यामध्ये बसत नाही. बाकी मोबाईल, ईमेल, इंटरनेट हे एका गटात आपण घेऊ शकतो, यांना पण टी व्ही यामध्ये येणार नाही. ऑप्शन एमध्ये दिलेलं आहे तेच या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असेल. तर पुढे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 41. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा. तर इथे जर तुम्ही पाहिलं त्रिकोणामध्ये एक संख्या लिहिली आहे आणि बाहेर अंक लिहिलेले आहेत ABC इंग्लिश. त्याप्रमाणे इथे CED लिहिलेलं आहे, मध्ये 50 लिहिलेलं आहे. तर EGF आणि मध्ये प्रश्नचिन्हाचा एक काय हे आपल्याला शोधायचं आहे. तर आता इथे जर तुम्ही ह्या शब्दांच्या जागी त्यांच्या क्रमाने जर अंक ठेवले, एक नंबरला असतं, B 2 नंबरला असतं, C 3 नंबरला असतं. तर आता ह्या तिघांचे जर वर्ग केले, बघा 3चा वर्ग किती असतो? 9, अधिक 2चा वर्ग किती असतो? 4, अधिक 1चा वर्ग किती असतो? 1. 9 4 13 किती आलं? 14, जे की मध्ये लिहिलेलं आहे. त्याप्रमाणे दुसऱ्याचं येतं का आपण ते पाहूया. बघा C 3 नंबरला असतं, D 4 नंबरला आणि E 5 नंबरला. तर आता 3चा वर्ग किती आहे? 9, अधिक 4चा वर्ग 16, अधिक 5चा वर्ग 25. तर यांची जर बेरीज केली 16 9 25 आणि 25 किती येते? 50. म्हणजे दिलेलं जे आहे तर ते आपलं योग्य आहे. याप्रमाणेच ही मालिका सुरू होते. तर आता शेवटचं काय आहे? EFG ह्याप्रमाणे दिलेलं आहे. E आहे 5 नंबरला, F आहे 6 आणि G आहे 7 नंबरला. तर 5चा वर्ग असतो 25, अधिक 6चा वर्ग आहे 36, अधिक 7चा वर्ग आहे 49. आता ह्या सर्वांची जर बेरीज केली 49, 36 आणि 25, तर ती किती येते? 110 येते. किती येते बघा? तिघांची बेरीज 110 येते. तर 110 कशामध्ये दिलेला आहे? आपल्याला ऑप्शन डी मध्ये दिलेला आहे. तेच या प्रश्नचिन्हाच्या जागी येणार आहे. किती? 110. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 42. खालील वर्णमालेतील रिकाम्या जागी बसणारा योग्य पर्याय ओळखा. तर आता इथे वर्णमाला दिलेली आहे बघा. AB.CB.A.C.B.A.A.B याप्रमाणे ही वर्णमालिका दिलेली आहे. तर आता दिलेल्या अक्षरांचे 3 जर तुम्ही गट पाडले तर इथे 3 3 3 चौक 12 म्हणजे असे गट होतात बघा. तर इथे जर तुम्ही पाहिलं तर हे कसं दिलेलं आहे बघा. ABC नंतर BAC, ABC नंतर CBA दिलेलं आहे. काय दिलेलं आहे? ABC नंतर परत काय दिलेलं आहे? CBA, परत ABC आणि परत CBA याप्रमाणे चाललेलं आहे हे. ABC CBA, ABC CBA. तर याप्रमाणे जर तुम्ही गेला तर बघा AB आणि पहिलं डॉट आहे म्हणजे इथे C येणार. परत CBA म्हणजे परत काय यायला पाहिजे? A यायला पाहिजे. परत A.C म्हणजे ABC आणि परत C डॉट ही CBA म्हणजे CAB याप्रमाणे दिलेलं आहे. म्हणजे CAB आणि पुढे C पाहिजे. ABC परत CBA पाहिजे म्हणजे रिकाम्या जागी C येणार. ABC CAB, ABC आणि CBA असे गट तयार होतात. तर त्याप्रमाणे तुम्ही जर पाहिलं CABC हे योग्य बसतं यामध्ये. CABC हे जे तुम्हाला दिले तर ते पर्याय B मध्ये दिलेलं आहे. तेच या प्रश्नाचं योग्य ॲन्सर असणार आहे. तर नीट जर तुम्ही निरीक्षण केलं तर तुम्हाला उत्तर याचं निघून जाईल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 43.
खालीलपैकी विसंगत संख्या ओळखा. तर बघा 32, 56, 51, 48, 63, 57 आणि 27, 17 अशा 4 संख्या आपल्याला दिलेल्या आहेत. तर इथे जर तुम्ही पाहिली ह्या सर्व संख्यांची जर बेरीज केली तुम्ही 32, 56 तर किती येते बघा. 3 आणि 2 5 आणि 5 10 6 ह्याची येते 16. त्याप्रमाणे 5 आणि 1 6, 6 आणि 4 10 आणि 8 18 याची येते किती बेरीज 18 येते याची. त्यानंतर ह्याची 6 आणि 3 9 आणि 5 14, 14 आणि 7 किती 21 येते. याची किती येते 21. तर हे 21 आलं. आणि 27, 17 ह्याची जर तुम्ही पाहिले 7 आणि 2 9, 9 आणि 7 16 आणि 17 याची येते 17. तर इथे जर तुम्ही पाहिलं तर 16, 18 आणि 21 या कशा आहेत तर संयुक्त संख्या म्हणजे भाग जातो या संख्यांना. पण 17ला मूळ संख्या त्यामुळे भाग जात नाही. म्हणजे दिलेल्या पर्यायावरून जर तुम्ही ऑब्झर्वेशन करून बेरीज करून जर काढलं तर हे यांची बेरीज ही मूळ संख्या येते. म्हणून इतर तिघं जे आहेत तर ते संयुक्त येतात. म्हणून या प्रश्नाचं योग्य आन्सर काय असणार आहे तर 27, 17. तर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 44. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा. तर आता इथे चौकोनामध्ये म्हणजे यल आकाराचे चौकोन आहे त्यामध्ये 27, 8, 24 दिलेला आहे. 125, 4, 20 दिलेला आहे. तर प्रश्नचिन्ह 5, 30. तर ह्या प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ते आपल्याला शोधायचं आहे बघा. तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर बघा हे 24 आहे. ह्या 24ला जर 8ने भागलं तर किती येतं 3 येतं. आणि ह्या 3चा जर घन केला तुम्ही किती येतो 27. म्हणजे तो 27 इथे लिहिलेला आहे. परत ह्या 4 हे 20 आहे. 20ला जर 4ने भागलं तर 4 एकी 4, 4 पंचे 20 आणि 5चा घन किती येतो 125. तर इथे 125 दिलेला आहे. त्याप्रमाणे तिसरं काय आहे बघा हे 30 आहे. तर ह्या 30ला जर ह्या 5ने भागलं तर 5 चक्क 30 आणि 6चा जर घन केला तर तो किती येतो 216. हे प्रश्नचिन्हा जागी इथे काय आलेलं पाहिजे 216. बघा 216 हे तुम्हाला पर्याय क्रमांक बी मध्ये दिलेला आहे. त्याच्या या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 45. खालीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा. तर बघा किल्ल्यांची नावं दिलेत रायगड, प्रतापगड, सिंहगड आणि जंजिरा. तर आता ह्या 4 किल्ल्यांमध्ये तुम्ही जर पाहिलं तर रायगड, प्रतापगड आणि सिंहगड हे कसे जमिनीवर आहेत बघा. म्हणजे गड आहेत हे. पण जंजिरा हा कसा जलदुर्ग आहे. हे जल म्हणजे समुद्रामध्ये आहे जंजिरा. बाकी जे आहेत तर ते जमिनीवर आहेत. म्हणून जंजिरा ऑप्शन बी मध्ये दिलेला आहे. तेच या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. वेगळा पर्याय असेल. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 46. खालीलपैकी कोणते लीप वर्ष नाही. तर आता लीप वर्ष ओळखायची एक पद्धत आहे बघा. ज्या संख्येला 4ने भाग जातो ते आपण लीप वर्ष म्हणतो. हे तर तुम्हाला माहितीच असेल. पण जेव्हा ती संख्या शतकमध्ये दिलेली असते म्हणजे 1600 किंवा 1700 किंवा 1800 असे ज्या संख्या दिलेल्या असतात तेव्हा त्याला 400ने भागावं लागतं. तर या 1600ला जर 400ने भागलं तर भागाकार पूर्ण येतो. म्हणून हे लीप वर्ष आहे. 2000ला जर 400ने भागले तर येते 4 25 म्हणजे पूर्ण भाग जातो. हे देखील लीप वर्ष आहे. पण 1800ला जर 400ने भागलं तुम्ही तर पूर्ण भाग जातो का नाही. म्हणून हे लीप वर्ष नाही. आणि 1980 हे काही शतकमध्ये नाही तर त्याला जर तुम्ही 4ने भागलं तर 4ने पूर्ण भाग जातो. म्हणून हे लीप वर्ष आहे. 1980 आहे लीप वर्ष, 1600 आहे, 2000 आहे. पण 1800 याला 400ने भाग जात नाही म्हणून ते लीप वर्ष नाही. म्हणजे आपलं या प्रश्नाचे योग्य उत्तर काय असायला हवं तर 1800 हे लीप वर्ष नाही. जे की तुम्हाला ऑप्शन सी मध्ये दिलेलं आहे तेच आपलं या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 47. खालील शब्दांची योग्य क्रमवार मांडणी करणारा पर्याय ओळखा. तर बघा अ मध्ये दिले पाऊस, ब मध्ये मान्सून, क मध्ये बचाव, ड मध्ये पूर, ई मध्ये स्मॉल ई म्हणजे ऱ्हस्व ई मध्ये निवारा आणि दीर्घ ई मध्ये सुटका असं दिलेलं आहे तुम्हाला. तर याची क्रम कसा असेल पहा. तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर पहिल्यांदा सुरुवातीला काय मान्सून येतो म्हणजे ब हे पहिल्यांदा असणार आहे मान्सून. त्यानंतर काय होतं मान्सून जर आगमन झाल्यानंतर पाऊस येतो. मग पाऊस मग ब मध्ये दिले म्हणून ब नंतर येईल. आता इथे जर तुम्ही पाहिलं तर सुरुवातीला ब आणि दुसऱ्यांदा जर पाहिलं तर इथे ए बी डी हे पर्याय जे आहे तर ते सरळच, कारण सुरुवातीला त्यांच्या ब नाही तर हे कट होतं. डायरेक्ट तुमचं पुढचं जर ऑप्शन बघायसुद्धा गरज नाही. सी मध्ये दिलेलं आहे बघा. ब नंतर म्हणजे मान्सून नंतर पाऊस, त्याच्यानंतर काय होतं पूर येतो. तर पुरानंतर काय होतं मग बचाव कार्य सुरू होतं. बचाव कार्य सुरू झाल्यानंतर त्यातल्या लोकांचे बचाव करून त्यांची सुटका केली जाते आणि मग त्यांना कुठेतरी निवारा या ठिकाणी निवारा दिला जातो. म्हणजे याप्रमाणे ब ड क ई हे सी मध्ये दिलेलं आहे. तेच या प्रश्नाचं योग्य क्रम असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात.
प्रश्न क्रमांक 48. काल गुरुवार होता, उद्या 15 तारीख आहे, तर पुढच्या शनिवारी कोणती तारीख येईल? तर बघा, काल गुरुवार होता, मग आज कोणता वार असणार आहे? तर आज असणार आहे शुक्रवार असणार आहे. तर आज असणार आहे शुक्रवार. मग उद्या 15 तारीख आहे, मग आज किती तारीख असणार आहे? तर आज शुक्रवार आहे, तर आज शुक्रवारी 14 तारीख असणार आहे. तर आपलं काय म्हणणे, पुढच्या शनिवारी कोणता वार असेल? तर उद्या किती तारीख आहे? 15 तारीख आहे. हा 14 तारीख शुक्रवारी आहे, 15 तारखेला कोणता वार असणार आहे? शनिवार असणार आहे. मग आपल्याला काय म्हणणे, पुढच्या शनिवारी किती तारीख असेल? या 15मध्ये 7 ॲड करा, 15 आणि 7 किती होतात? 22 होतात. पुढच्या शनिवारी कोणती तारीख असेल? तर ती 22 असेल. तर 10 ते 20 सेकंदात हे गणित तुमचं सॉल्व्ह होईल. ऑप्शन बी मध्ये दिलेला आहे 22, तेच या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 49. सुशीला विनास म्हणाली, सुशीला कोणाला म्हणाली? विनास म्हणाली, तू माझ्या सुनेची मुलगी आहेत, तू माझ्या सुनेची मुलगी आहेस. तर सुशीला ही विनाची कोण? जेव्हा असे नातेसंबंधावरती विचारतात तेव्हा आपल्या नात्यामध्ये तुम्ही जर ठेवून काढलं तर लगेच ॲन्सर मिळून जातं. बघा, तू माझ्या सुनेची मुलगी, आता तिच्या सुनेची मुलगी माहिती ती कोण झाली? नात झाली. मग सुशीला विनाची कोण झाली? तर ती आजी होणार आहे. आजी आणि नातीचा इथे संबंध दिलेला आहे. बघा, ऑप्शन ए मध्ये दिलेला आहे, तेच या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 50. बघा काय दिलेला आहे. एका बुद्धिबळ खेळाच्या सामन्यामध्ये 6 खेळाडू प्रत्येक खेळाडूंबरोबर केवळ एकदाच खेळणार आहेत, तर सामन्यात किती खेळ होईल? तर आता हे हस्तांदोलनाचं जे उदाहरण आहे ते ह्याच्यासारखं असतं. तर बघा, ह्यासाठी एक पर्याय आहे. काय असतं याचं उत्तर? असतं n-1 या सूत्रानुसार आपण काढतो. म्हणजे काय दिले, जेवढे खेळाडू आहेत त्याच्या ठिकाणी एनच्या ठिकाणी ते ठेवायचे. खेळाडू किती आहेत? 6 आहेत. मग 6 किती? 5. म्हणजे 6 म्हणजे 5 भागिले 2. 6 गुणिले 5 किती येतं? 30 येतं. आणि 30 भागिले 2 जर केली तर किती येतं? 15 येतं. n-1 भागिले 2. म्हणजे इथे जर तुम्ही पाहिजे तर 6 खेळाडूंनी प्रत्येक खेळाडूंबरोबर एकदाच खेळला तर एकूण 15 जे आहेत ते सामने होतील. ऑप्शन बी मध्ये दिलेलं आहे, तेच या प्रश्नाचं ॲन्सर असणार आहे. तर मित्रांनो, आपला नवी मुंबई जिल्हा पोलीस शिपाई भरतीचा दिनांक 7 जुलै 2024 साली झालेला आपला हा पेपर सुरू आहे. तर या पेपरचा आज आपण इथे दुसरा भाग पाहिलेला आहे, ज्यामध्ये आपण बुद्धिमत्तेशी संबंधित महत्त्वाचे 25 प्रश्न होते, तर ते आपण इथे स्पष्टीकरणासहित पाहिलेले आहेत. जर तुम्हाला या प्रश्नांमध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की सांगा. तसेच हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा. व असेच जर नवनवीन व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल ABK स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोरील बेल आयकॉनवर प्रेस करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र पोलीस.